नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यात ओमायक्रॉनचा धोका जो आहे तो वाढलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 6 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे राज्यासह देशाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडलाय. पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यात 5 महिला आणि 1 पुरुष यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात आता एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 8 वर गेली आहे. काल कल्याण डोंबिवलीत एक रुग्ण जो आहे ओमायक्रॉनचा तो सापडलेला आहे. पुण्यात ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात जे लोक आली त्या 25 जणांची तात्काळ RT-PCR टेस्ट करण्यात आली आहे. तसंच यापुढे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवलं जाणार आहे आणि त्यामुळे पुण्यातील या रुग्णाला रात्रीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. पुण्यात गेल्या महिन्याभरात 370 जण विदेशातून प्रवास करून आलेत आणि त्यापैकी 335 प्रवाशांशी संपर्क झाला असून 267 जणांची RT-PCR टेस्ट ही निगेटिव्ह आली आणि त्यामुळे पुणेकरांनी लगेच घाबरून जाऊ नये असं आवाहन महापौरांनी केलं. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 8 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 6 रुग्णांपैकी 3 जण हे नायजेरियाहून आलेत, तर इतर 3 त्यांचे निकटवर्ती आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लावण्यात आले. तर वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्रानं घ्यायला हवी असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं. बूस्टर डोसबाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा असंही त्यांनी म्हटलंय. राजकीय लोकांच्या लग्नात होणाऱ्या प्रचंड गर्दीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या संदर्भामध्ये सातत्याने मुख्यमंत्र्यांचं, प्रशासनातल्या सर्वांचं, मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील हे बाहेरचे जे पेशंट येतात त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण थोडीशी कडक भूमिका घ्यायला पाहिजे. नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय का नाही, जिथं जिथं देशात इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत त्या सर्व ठिकाणी. बूस्टर डोसच्या बद्दल चर्चा तुम्ही बघा, वेगवेगळ्या चॅनलमध्ये हे जी चर्चा चाललेली की बूस्टर डोस द्यायचा की नाही त्याच्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. पण ते एकदा हो तरी सांगा किंवा नाही तरी सांगा, नाही तर का नाही आणि हो तर का हो, हे शेवटी त्याच्यातले तज्ज्ञ लोक ज्यांनी रिसर्च केलेलं आहे तेच सांगू शकतात. तुम्ही बघितलं काल परवा काही राजकीय लोकांच्या घरातली लग्न झाली, प्रचंड गर्दी, लोक अजिबातच त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. परंतु हा इतका गतीनं पसरतो म्हणजे काही काही जण सांगतात की बाबा पूर्वीचा कसं 3 फुटाच्या 5 फुटाच्या पुढं तिथं आपण एकाला कोणाला झाला साधं चहा पिण्याच्या करता मास्क काढलं तरी देखील तो लगेचच कव्हर करतो असं दबक्या आवाजात सांगितलं जातं. आता हे सगळं वेगवेगळे जण सांगतात, तज्ज्ञ लोक सांगतात, टास्क फोर्सचे डॉक्टर लोक सांगतात. परंतु त्या संदर्भामध्ये एकदा क्लिअर चित्र देश पातळीवरून सगळ्या राज्यांना, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत पोहोचण्यात एकदा देश पातळीवर निर्णय झाला तर मग ती राज्य त्यांच्या नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. त्यात महाराष्ट्र पण अजिबात मागे राहणार नाही. खूप जण सांगतात की बाबा काळजी घ्या, नियमाचं पालन करा, मास्क वापरा, ह्याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी आहे वगैरे असं सगळे सांगतात. परंतु त्याच्याबद्दल खरं तर देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि WHO ह्याबद्दलचं क्लिअर एकदा भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी केली पाहिजे. त्या संदर्भामध्ये
हे बऱ्याच जणांची माहिती घेतली तर ज्यांनी 2 डोस घेतलेले होते त्यांनाच त्याची बाधा झाली आहे. मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडं डोस उपलब्ध आहेत. त्याही संदर्भामध्ये ताबडतोब देश पातळीवर निर्णय होण्याची नितांत गरज आहे असं आम्हाला वाटतं. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जनतेला मास्क घालण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आणि त्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाहूयात त्यांनी काय म्हटलं. मुंबई ही सगळ्यांच्या मध्ये आहे. बरेच जण मुंबईमध्ये कामानिमित्ताने येत असतात बाजूच्या शहरातले, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, तो वाढू नये म्हणून आपण आता ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या त्रिसूत्रीवर तर भर दिलाच आहे, पण त्याचबरोबर मुखपट्टी लावा, सॅनिटायझर व्हा आणि सोशल डिस्टन्सिंग वापरा आणि त्याच्याबरोबर आपण परत वॅक्सिन मोठ्या प्रमाणात करतोय. पुढे पाहूयात. आठवड्यातली एखादी सकाळ निश्चितच अस्वस्थ करणारी असते, कारण बातमीच तशी समोर असते, घटना तशी घडलेली असते. बघा ना, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पुन्हा समोर आली आहे. औरंगाबादमधील लाडगावमध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे. सख्या भावाने बहिणीची कोयत्याने वार करून अक्षरशः बहिणीचं शिर छाटून तिची निर्गुण हत्या केली आहे. कुटुंबियांचा विरोध डावलून कीर्ती हिने गावातील तरुणासोबत प्रेमविवाह केला आणि याचा संताप अनावर झाल्याने धाकटा भाऊ आणि आईने सासरी जाऊन तिची निर्गुणपणे हत्या केली. इतक्यावरच भाऊ थांबला नाही, तर त्याने क्रौर्याची परिसीमा गाठत तिचं शिर संपूर्ण गावात फिरवलं. तिचं शिर त्याने सर्वांना दाखवलं आणि ते घराच्या पायरीवर ठेवलं आणि नंतर आईला सोबत घेऊन त्याने वैजापूर पोलीस ठाणे गाठलं आणि खुनाची कबुली दिली आहे. 21/6/21 रोजी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून कीर्तीचा भाऊ संकेत आणि तिची आई शोभा मोटे यांनी 12 वाजता येऊन घरात घुसून आईने कीर्तीचे पाय धरले व भावाने तिचा कोयत्याने गळा कापून शिर बाहेर आणून वरांड्यात ठेवले व निघून गेले. प्रेमविवाह केला म्हणून त्याचा राग मनात धरून त्यांनी जीवानी ठार मारलेले आहे. आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आरोपी 2च आहेत तिच्या. तिचा भाऊ आणि आई घरी आले. मी त्यावेळी झोपलेलो होतो आणि मग माझ्या बायकोने त्यांना चहा पिण्यासाठी चहा टाकत होती आणि तिच्या भावाने लगेच धारदार कोयत्याने तिच्या गळ्यावर वार करत तिच्या आईने तिचे पाय धरले व तिच्या भावाने गळ्यावर वार केले आणि डायरेक्ट धडापासून मुंडकं वेगळं केलं. नंतर मी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मग त्याने मला कोयता दाखवला. त्याच्यामुळे मग मी ती कोयता बघितलं, मी बाहेर पळालो. अच्छा, कशामुळे झालं काय? 5 महिन्यापूर्वी आम्ही ना आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. अच्छा, याच्यापूर्वी ते घरी येऊन गेले होते? याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी तिची आई आली होती. ती म्हणे काही नाही बाई, मी पप्पाला सांगते, असं तसं गोड गोड बोलली. मग आज येऊन असं केलं त्यांनी. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, आपण किती दिवस या बुरसटलेल्या विचारांच्या चौकटीत राहणार आहोत? म्हणजे या घटनेनंतर तर माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली आहे. म्हणजे एका भावाने सख्या बहिणीबरोबर असं करावं, म्हणजे अक्षरशः निर्गुणपणे तिची हत्या करावी, तिचं शिर छाटावं, अख्ख्या गावात फिरवावं. काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? निश्चितपणे विशाल, तू जशी चिंता व्यक्त करतोय तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा या घटनेबद्दल विचार केला जातोय की अशा पद्धतीचं लग्न करणं अजूनही आपल्या समाजामध्ये कुठंतरी एक अपमानकारक किंवा बेइज्जतीचा प्रश्न खास करून ग्रामीण भागामध्ये समजला जातो. आणि या प्रकरणामध्ये विशेष गोष्ट ही आहे विशाल की हे दोघंही एकाच जातीचे होते. हे काय आंतरजातीय विवाह नव्हता, एका समाजातील दोघंही होते. फक्त गावात इब्रत गेली अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी होतात त्यातूनच हे हत्याकांड घडलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या मुलीने 5-6 महिन्याआधी विवाह केला, ते पुन्हा गावात आले. मुलीने विवाह केला, पळून जाऊन विवाह केला, या गोष्टीचा धक्का तिच्या वडिलांनी घेतला. गावातले लोक, काही माहिती अशी कळते की गावातले लोक तिच्या वडिलांना टोमणे मारत होते. आणि ग्रामीण भागामध्ये हा सर्रास प्रकार होतो. एखादी मुलगी पळून गेली असेल तर समाजातील लोक असतील, नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील, एक विशिष्ट पद्धतीचं त्या माणसाला अपमानित करत असतात. एक हा शिक्षणाचा अभाव आहे आणि
आंतरजातीय विवाह पचणं ग्रामीण भागात आज तरी औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये हे थोडंसं अवघड आहे. फार काय परिस्थिती सगळीकडे अशीच नाही, मात्र ज्या ज्या ठिकाणी विचार पोहोचलेले नाही आहेत समानतेचे त्या ठिकाणी असे प्रकार होतात. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आई आणि मुलगा हे दोघं त्या ठिकाणी गेलेले. मुलगी कांद्याची लागवड करत होती, तिला घरात आई आणि भाऊ आल्यामुळं ती लगबगीने किचनमध्ये गेली, तिने चहा करण्याचा प्रयत्न केला. भाऊ मागून आला आणि तिने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला, ती खाली पडली. आईने मुलीचे हातपाय धरले आणि मुलाने कोयत्यांनी तिचा गळा चिरला. नुसता गळा चिरला नाही तर तिचं मुंडकं छाटलं आणि हातात मुंडकं घेऊन तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर वाईट केल्याचे परिणाम काय होतात हे बघायचं का म्हणून त्यांनी ते मुंडकं खाली टाकलं. काही लोक त्या ठिकाणी जमली होती. हा जो प्रकार आहे पूर्ण की आपण जर सैराट सिनेमा बघितला, ऍक्च्युअली खरं म्हटलं तर सैराट सिनेमा ही कलाकृती आहे, हे वास्तव आहे समाजातलं. मग हे वास्तवच सैराट सारख्या सिनेमात जे आहे हे झालेलं आहे आणि अशा पद्धतीच्या घटना निश्चित विचार करायला लावणार आहेत. यामध्ये खरंच जर आपण महत्त्वाचा विचार करायचा किंवा या घटनेमागे जर बघायचा विचार केला तर निश्चितपणे तर आहे की गावातली लोक किंवा आजूबाजूतल्या समाजातली लोक की तुमच्या मुलीने प्रेमविवाह केला किंवा तुमची मुलगी पळून गेली आणि तिने विवाह केला, या पद्धतीचे जे काही बोलले होतात ना, त्या बोलल्यामुळं घरातली लोक डिस्टर्ब होतात. तिचे वडील आईला येऊन सतत मारहाण करत होते, तिच्या मुलाला मारहाण करत होते, भावाला मारहाण, की आईला त्या मुलीच्या आईला तुझ्यामुळं मुलगी पळाली, तू तिच्यावर लक्ष ठेवलं नाही, किंवा भावाला की बाबा तू तुझ्या बहिणीवर लक्ष ठेवलं नाही, अशा पद्धतीचं टॉर्चर आई आणि मुलावर होत होतं. त्यातूनच कंटाळून जाऊन शेवटी आईने आणि मुलाने जे आहे हा प्रकार केलेला. आता निश्चितपणे या ठिकाणी आरोपींना अटक झालेली आहे, कायद्यानुसार सगळे काम होतील, पोलीस सुद्धा या प्रकारे अधिक तपास करतील, तपास होईल, गुन्हेगारांना शिक्षा होईल. पण लोकांच्या मानसिकतेचं काय हा मोठा प्रश्न देशाला तसाच राहतो विशाल. कारण अशाच पद्धतीने अनेक ऑनर किलिंग झालेले आहेत की मुलगी पळून गेली, समाजात आपली इज्जत गेली, गावकरी टोचणे मारतात किंवा नातेवाईक टोचणे मारतात, त्यातून कुठंतरी एक फ्रस्ट्रेशन येतो. त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची विचारधारा महाराष्ट्रामध्ये आणणं गरजेचं आहे. बरोबर. विवाह करणं काही चुकीचं नाही, मात्र ते चुकीचं नाहीये चुकीचं का आणि ठरवलं जातंय हे तपासणं मुलगी फार सज्ञान होती, तिला तिचे निर्णय घेण्याचे हक्क होते, असे अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. पण तरी या घटना घडताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवनसर आपल्याबरोबर आहेत. मंगलताई, ही पहिली घटना नाही आहे, म्हणजे पण वाईट या गोष्टीचं वाटतं किंवा चिंता या गोष्टीची आहे, या घटना थांबताना दिसत नाहीत. कसं बघता आपण याकडे? इतर काय आहे की समाजाची जी मानसिकता आहे, जात आणि धर्म ह्याच्याशी निगडीत खूप बनलेली आहे. आणि म्हणून आपल्याकडे प्रेमविवाह जातीत जरी असला तरी विरोध असतो, कारण तो मग आर्थिक त्याची श्रेणी, त्याचं बाकीच्या गोष्टी बघितल्या जातात. आणि इंटरकास्ट आणि इंटर रिलिजियस मॅरेजेस मध्ये तर अजूनही आपल्या समाजाची मानसिकता तीच आहे की जी पूर्वी होती, अजूनही बदललेली नाहीये. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जाती नष्ट करायचे असतील तर आंतरजातीय धर्मीय लग्न झाले पाहिजेत. त्यावेळेला मांडलेला हा विचार अजूनही त्याचं कुठेही आपल्याला प्रत्यक्ष रूपामध्ये आलेलं दिसत नाही. आणि ह्याच्यातलं सगळ्यात क्रूरता काय आहे तर मारल्यानंतर बहिणीचं डोकं घेऊन फिरणं आणि मी तिला मारलं हे सांगणं, आणि एवढी हिंमत जी काही असते, तर हे त्या वेळेला जी कटुता तयार होते, ती कटुता किती क्रूरतेपर्यंत जाऊ शकते ह्याचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये समाजाने आता बदलण्याची गरज आहे. अशी जी माणसं असतात आणि समाजाने आता अशा प्रकारच्या विवाहांना मान्यता देण्याची गरज आहे. त्या जाती धर्माने तर दिलीच पाहिजे आणि समाजाने पण दिली पाहिजे, तरच कुठेतरी हे प्रकार असे थांबतील असं मला स्वतःला वाटतं. पण मंगलताई, शहर काय आणि ग्रामीण काय दोन्ही ठिकाणी या घटना घडताना दिसतात. म्हणजे आज खरंच गावामध्ये म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, जातपात हे म्हणजे एवढे सगळे बदल झाल्यानंतर अजूनही महत्वाचं वाटतंय लोकांना? हो हो, अजूनही महत्वाचं वाटते. जात ही तर लोकांच्या म्हणजे जात नाही ती जात. वरकरणी कितीही सांगू देत आम्ही जाती पाळत नाही, आम्ही जातीभेद पाळत नाही, आमचं खूपच अगदी चांगलं उदार धोरण आहे, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या घरात किंवा आपल्या नात्यांमध्ये जेव्हा ही अशी घटना घडते त्यावेळेला मात्र जात आणि धर्म प्रकर्षाने पुढे येताना आपल्याला दिसतात. पण मंगलताई, ज्या ग्रामीण भागातल्या 12 बलुतेदारी व्यवस्थेचं आपण कौतुक करतो आणि त्याच गावामध्ये ज्यावेळेस काही कुटुंब म्हणजे असं कळतंय की या मुलीने प्रेमविवाह केला म्हणून या मुलीचे वडील तिच्या भावाला आणि आईला मारहाण करत होते, म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं म्हणून ती पळून गेली, म्हणून तिने प्रेमविवाह केला,
तू काय करत होतास, असा या सगळ्या छळाला कंटाळून त्यांची ती मानसिकता तयार झाली असावी का, की आता कुठेतरी या गोष्टीला संपवलं पाहिजे आणि जर हे संपवायचं असेल तर हाच उपाय? नाही काय माहिती का, मुळात मुलगा आणि मुलगी वाढवतानाचाच प्रश्न आहे की तुम्ही दोघांना समानतेने वागवा, दोघांवर समान जे काही तुमच्या भाषेमध्ये संस्कार असतील ते करा. आणि स्त्री पुरुष समानता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपण लहानपणापासून दोघांच्याही मनावर बिंबवला पाहिजे. निर्णय घेण्याचे अधिकार जसे मुलाला आहेत तसे मुलीला पण आहेत. मग तो शिक्षणाचा असेल, लग्नाचा असेल किंवा बाकी कुठल्या गोष्टींमधला असेल, त्याच्या आड आपण येऊ नये. फक्त त्याच्यामध्ये काही तुम्ही मार्गदर्शन करू शकता त्याच्यामध्ये. एवढ्या गोष्टी जरी झाल्या ना तरी मला असं वाटतं की खूप बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतात. काय करायला पाहिजे असं वाटतं? म्हणजे आपण वारंवार या गोष्टीवरती या गोष्टीत याच मुद्द्यावरती येतो की हे संपलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे, पण का ऑनर किलिंगच्या घटना का थांबत नाहीत? काय केलं काय पाहिजे? केलं काय पाहिजे म्हणजे आपल्या मनातली जी जात आणि धर्माबद्दलची जी काही एक, ज्याला मी म्हणेल की अति टोकाची भूमिका असते, ती भूमिका कुठेतरी संपली पाहिजे. आणि आपण सगळे माणूस म्हणून एक आहोत. आणि जाती दोनच आहेत, स्त्री आणि पुरुष. बाकीच्या जाती तर आपण नंतर निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे दोघंही समान आहेत आणि माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. एवढं जरी साधा विचार आपण केला तरी सुद्धा बऱ्यापैकी अशा घटनांना आपण आळा घालू शकतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. चिंता व्यक्त करणारी ही घटना आहे आणि या घटना थांबणं फार आवश्यक आहे. त्यासाठी खरं तर ग्रामीण भागातली विचारांची चौकट हे बदलणं आवश्यक आहे, तरच या घटना थांबू शकतात. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये बातमी आहे क्रिकेटबद्दलची. टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा त्यांनी 372 धावांनी पराभव केला. अवघ्या 4 दिवसातच कसोटीचा निकाल जो आहे तो समोर आल्याचा आपण बघतोय. टीम इंडियानं 1-0 ही मालिका जिंकली आहे. घरगुती मालिकेत सलग टीम इंडियाचा हा 14वा विजय म्हणावा लागेल. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांची ही जादू आहे की न्यूझीलंडवरील मालिका विजयामुळे आता टीम इंडिया अव्वल कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आली आहे. टीम इंडियाने आपण पाहतोय की मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला आहे. अवघ्या 6 दिवसातच कसोटीचा निकाल समोर आल्याचं आपण बघतोय. अर्थात यामध्ये सगळ्यात मेहनत राहिली आहे ती टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांची. याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्याबरोबर आहे. अमित, या संबंध सामन्याचं कसं विश्लेषण करता येईल? जसं तू म्हणालास विशाल, एक मोठा विजय आहे टीम इंडियासाठी. 372 धावांनी हा विजय आपण मिळवलेला आहे. आणि जसं तू सांगत होतास की फिरकी गोलंदाज, मग ते भारतीय असो की न्यूझीलंडचे, त्यांचंच वर्चस्व आलेलं आहे या पूर्ण कसोटीवर. आणि टेक्निकली जरी आजचा 4था दिवस असला तरी आपण असं म्हणू शकतो की अवघ्या 3 दिवसात हा सामना संपलेला आहे. कारण पहिल्या दिवशी सामना सुरू होण्यासाठी पावसामुळे वेळ लागला होता आणि मुंबईच्या खेळपट्टीचा जो इतिहास आतापर्यंत राहिलेला आहे की 3-3.5 दिवसात इथे सामने संपतात, तेच पुन्हा एकदा आपल्याला या कसोटीमध्ये देखील बघायला मिळालं. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की भारतीय फिरकी गोलंदाजाचं आपण कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीची कामगिरी आपण केली त्यासोबतच भारतीय फलंदाजाचं पण करायला पाहिजे. कारण एक वेळ असा होता की टीम इंडिया अंडर प्रेशर असताना मयांक अग्रवालची खेळी टीम इंडियाला तारून गेली आणि त्याचं देखील मोठं योगदान आहे या आजच्या या विजयामध्ये. परंतु एक प्रकारे याचं श्रेय मुंबई क्रिकेटची खेळपट्टी बनवणाऱ्या क्युरेटरला पण द्यायला पाहिजे. कारण अवघ्या 3 दिवसात हा सामना संपलेला आहे. मला असं वाटतं की आपण कुठे ना कुठे जी अपेक्षा करत असतो की एक काटेकी टक्कर बघायला मिळाली पाहिजे, ते इथं दिसलं नाही. एकतर्फी सामना म्हणायला लागेल जो पूर्णपणे ज्याच्यावर टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं. विशाल, धन्यवाद अमित. या सगळ्या माहितीबद्दल, टीम इंडियाचं या विजयाबद्दल अभिनंदनच करायला हवा. आणि अर्थात आजच्या विजयामध्ये सगळ्याच म्हणजे यामध्ये फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, त्याचबरोबर बॅटिंग असेल, याचं कौतुक करायला हवं. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी पाहूयात. 5 राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावरती आहे. संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना भेटणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि उद्या ही भेट होणार असल्याचं कळतंय. बुधवारी ते प्रियंका गांधींची भेट घेतील तर उद्याच्या दिवशी ते राहुल गांधींची भेट घेणार असल्याचं कळतंय. शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. यापूर्वी शिवसेना युपीएमध्ये नव्हतं. अर्थात
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केल्यानंतर शिवसेना युपीएमध्ये आहे की नाही याबद्दलची मोठी चर्चा सुरू झाली होती किंवा युपीएत ती जाणार का हा देखील मुद्दा जो आहे तो चर्चेत पुढे येताना दिसत होता. म्हणून आता असं कळतंय की शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आता चर्चा करताना दिसते. त्याबद्दलच्या हालचाली वाढल्यात. उद्या संजय राऊत, खासदार संजय राऊत हे राहुल गांधींची भेट घेत आहेत, तर परवा ते प्रियंका गांधींची भेट घेणार आहेत. अर्थात येणाऱ्या कालावधीतल्या निवडणुका आणि युपीएतला त्यांचा सहभाग पुढे कशा पद्धतीनं राजकीय पटलावरची गणितं असायला हवीत याबद्दल देखील आत्तापासूनच तयारी केली जाईल. आणि त्या दृष्टीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. आता हे बघावं लागेल की उद्याच्या भेटीमध्ये राहुल गांधींशी खासदार संजय राऊत काय चर्चा करत आहेत, काय मुद्दे मांडतात आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातोय. म्हणजे आपल्याला जे कळतंय की शिवसेना युपीएमध्ये सहभागी होऊ शकते आणि त्या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत. नवी दिल्लीमधनं ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार आहे का आणि त्या दृष्टीनेच खासदार संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेत आहेत का? बरोबर, अत्यंत महत्वाचं आहे. उद्या राहुल गांधींची भेट संजय राऊत घेत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी संयुक्त पुरोगामी आघाडी या युपीए संबोधलं जातं, या युपीए मध्ये शिवसेना समाविष्ट होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. या ज्या पद्धतीनं राज्यातल्या स्थानिक निवडणुका या स्थानिक निवडणुकीच्या मुद्द्यावरती हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि त्याचमुळे असं म्हणावं लागेल की संजय राऊतची बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. राहुल गांधी सोबतची आणि प्रियंका गांधी सोबतची जी बैठक आहे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण की यातून कुठेतरी युपीएचा मार्गक्रमण होत आहे का, युपीएमध्ये शिवसेना समाविष्ट होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे उद्याची राहुल गांधींची भेट आणि परवा प्रियंका गांधी यांच्याबरोबर होणारी संजय राऊत यांची भेट ही महत्त्वाची म्हणावी लागेल. आणि यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती शिवसेना युपीएमध्ये सहभागी होते का किंवा त्या दृष्टीने ते हालचाली करतायत का. यानंतर बातमी पुण्यातनं. सिम्बॉयसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांच्या वतीने अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सिम्बॉयसिसच्या संस्थापक डॉक्टर शाब मुजुमदार हे तिथे उपस्थित आहेत. आणि ही तीच कार्यक्रमातली दृश्य आपण बघतोय ज्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. आज अभिवादन सभेचं आयोजन सिम्बॉयसिस संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते एक उत्तम वक्ते आणि उत्तम पत्रकारही होते. आणि म्हणूनच त्यांनी प्रथम मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर जनता आणि शेवटी प्रबुद्ध भारत ही पाक्षिकं काढली. डॉक्टर बाबासाहेब एक महान शिक्षण तज्ज्ञ पण होते. आणि म्हणूनच त्यांनी 1945 साली पीपल्स आज आपण पाहतोय की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आहे. आणि या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवरती एकत्र जमले. दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आल्या. मागच्या वर्षीसारखंच यावर्षी देखील कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे गर्दी न करता सगळ्या अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं. झालेला नाही त्यामुळे आपण वाढ भीती मनामध्ये आहे की लॉकडाऊन पुन्हा होईल जानेवारीमध्ये. नाही हे पोचवायचं नाही. काळजी घेतली तर दुसरा लागेल. आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चैत्यभूमीवरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन.
मी महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं, 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी सांगितलेला विचार आज देखील समता, एकता, बंधुता, सर्वधर्म समभाव या विचारांनीच देश पुढे जाऊ शकतो हे अनेकदा आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तोच विचारांनी आपण सगळ्यांनीच ह्या देशाला पुढं न्यायचं आहे. वेगवेगळी संकटं येत असतात, परंतु त्या संकटावर मात करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. बॉडी असतील, मग ते आयुक्त असतील किंवा तिथले जिल्हा परिषद असतील, ग्रामीण भागामध्ये सगळेजण मॉनिटरिंग करतात. आम्ही सुद्धा स्वतः मॉनिटरिंग करत आहोत. आरोग्य विभागाशी सातत्याने आम्ही या विषयामध्ये चर्चेमध्ये आहोत. पेडियाट्रिक टास्क विषयी सांगितलं त्याच्याशी आम्ही चर्चेमध्ये आहोत आणि कुठल्याही तऱ्हेचं पॅनिक वातावरण होऊ नये यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत की सातत्याने मॉनिटरिंग करणं आणि अकॉर्डिंग टू निर्णय घेणं याच्यावरती आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटचा प्रश्न, सायमल्टेनियसली लसीकरण सुरू व्हावं अशी टास्क फोर्सची आग्रही मागणी होती. या संदर्भात केंद्र सरकारशी काही बोलणं झालेलं आहे, त्यांच्याकडनं काही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत लहान मुलांच्या लसीकरण याच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा केंद्र सरकारकडून काही आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही आहे रिगार्डिंग टास्क. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नागरिक आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यातील नायजेरिया, नेपाळ आणि रशियातून आलेले 6 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांचे जिनोम पुण्याच्या NIVला पाठवण्यात आलेले आहेत. ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. बातमी आहे नाशकातून. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनात कोरोनाने एंट्री केली आहे. आज संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ चाचणी करताना दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. आज संमेलनाचा शेवटचा दिवस असल्याने गर्दीतही वाढ होती, त्यामुळे नाशिक साहित्य संमेलनाची चिंता वाढली. तर हे दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले प्रकाशक आहेत. सध्या पालिकेची त्या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी धावपळ सुरू आहे. या 2 व्यक्तींना त्यांची तयारी असल्याचं बिटको रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जाईल. तर तयारी नसल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कळवून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. देशभर ओमायक्रॉनची धास्ती असताना शिर्डीत साई दर्शनासाठी आलेले भाविक मात्र निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. साईबाबा मंदिर परिसराच्या बाहेर साई भक्त विना मास्क फिरताना दिसून आलेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं असून अकोल्यात प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले. नव्या विषाणूचा फैलाव होत असल्याने संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून रात्री 12 वाजल्यापासून हे आदेश लागू करण्यात आले. अर्थव्यवस्था ज्या प्रकारे सरकारने हाताळली आहे त्यामुळे अर्थव्यवस्था अधोगतीला आली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. बांगलादेशपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. बांगलादेशपेक्षाही दरडोई उत्पन्न कमी झालंय, तर नोटबंदीचाही काही फायदा झालेला नाही, असंही चव्हाण म्हणाले. जळगाव एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 38वा दिवस आहे. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संपावर ठाम असल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मेस्मा कायद्याला आम्ही घाबरणार नाही, असंही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. लातूर एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याने चक्क एसटीवर चढून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस आणि संपावरील कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन त्या कर्मचाऱ्याला रोखलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आज सकाळी आणि शनिवारी रात्री देखील संपावरील कर्मचाऱ्यांनी एसटी आगाराबाहेर जाऊ दिलं नाही. तर दुसरीकडे एका गरोदर महिला प्रसूती रजेवर असताना देखील तिचं निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगळूरपीर आणि वाशिम या 4 बस आगारातील कर्मचारी मागील महिनाभरापासून संपावर असून त्यांचं काम बंद आंदोलन सुरूच आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रिसोड आगारातील बस कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न होऊन हनुमान मंदिरात लोटांगण घालत आंदोलन केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. बातमी आहे
चंद्रपुरातून चंद्रपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे गेल्या 38 दिवसांपासून लालपरीची चाकं थांबली असून महामंडळालाही मोठा फटका बसलाय. सध्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक तसंच मानसिक त्रास सहन करावा लागतो. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी जर कामावर हजर होत नसतील तर त्यांच्यावर मेस्मा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी असं म्हटलं होतं. भुसावळ आगारातील 4 कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीसही देण्यात आली. त्यामुळे आज भुसावळ आगारातील वाहक आणि चालक कामावर हजर झाले. आज सकाळी भुसावळ बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात 3 बस सोडण्यात आल्या होत्या. बातमी आहे बीडमधून. मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून महिला शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बंजारा जनशक्ती युवा मंच आक्रमक झाला. आज कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील तालखेडे या ठिकाणी रास्ता रोको करत घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. तसंच या घटनेस जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी केली गेली आहे. शिक्षिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. राजधानी दिल्लीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलाय. टांझानियातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. या व्यक्तीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आणि याचा अहवाल आला असून तो ओमायक्रॉन बाधित असल्याचं समोर आलंय. या रुग्णावर सध्या दिल्लीतल्या LNJP रुग्णालयात उपचार सुरू आहेत. LNJP रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण टांझानियातून परतला होता. आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या 17 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. तर धारावीत आफ्रिकेतून परतलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. या रुग्णाला मुंबईतल्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसंच त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला असून तो अहवाल अद्याप आलेला नाही. तो अहवाल आल्यावरच या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली की नाही हे स्पष्ट होईल. राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला. मात्र त्यानंतरही कल्याण मार्केटमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केलेली पाहायला मिळाली. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. नागरिकांच्या चेहऱ्यावर साधे मास्कही दिसत नाहीत. अनेकांनी कॅमेरे पाहताच मास्क घातले आणि त्यामुळे या लोकांना कोरोनाची भीती नाही का असा सवाल उपस्थित होतो. गेल्या काही दिवसात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 294 नागरिक आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यातील नायजेरिया, नेपाळ ब्रेकनंतर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण बघणार आहोत. महत्त्वाची बातमी अशी आहे की स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद समक्ष तिथे येत आहेत आणि तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावरती येत आहेत. यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1981 साली किल्ले रायगडावरती त्या महाराजांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या आणि आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावरती येत आहेत आणि त्यामुळे किल्ले रायगड आणि परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्यात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावात तिथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती त्यांचे हेलिकॉप्टर उतरेल आणि त्यानंतर रोपवेच्या माध्यमातून राष्ट्रपती किल्ले रायगडावरती पोहोचतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या किल्ले रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती असणार आहेत. आज देशाच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे की देशाचे राष्ट्रपती आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी खास तिथे यायला लागलेले आहेत. राष्ट्रपती 12:15 वाजता लँड झाल्यानंतर ते होळीच्या मैदानावर पोहोचतील रोपवेच्या माध्यमातून. होळीच्या मैदानावर आल्यानंतर राजसदरला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ते जातील. आमची अपेक्षा ते बोलतील, 5 मिनिटं ते देशाला संबोधित सुद्धा करतील. दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं इथे आगमन होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण माझ्या मागे हा रस्ता पाहत असाल.
हा थेट रस्ता पाचाड गावी जातो, जिथे हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे. हेलिपॅडवरती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर लँड होणार. तिथून याच मार्गाने कारच्या माध्यमातून ते थेट रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमध्ये जे रोपवे आहे, रोपवेच्या इथे येतील आणि थेट रायगड किल्ल्यावरती जातील. आपण पाहत समोर हाच तो बेलाग अजिंक्य असा हा रायगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ही राजधानी आणि याच रायगडावरती आज तब्बल 35 वर्षानंतर भारताचे राष्ट्रपती येत आहेत. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रोपवेच्या सहाय्याने किल्ले रायगडावर दाखल होतील. किल्ले रायगडावरती दाखल झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं नेमकं दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. आपण इथे पाहू शकतो, इथे एक प्रेझेंटेशन बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. नेमकं राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावरती रोपवेच्या सहाय्याने दाखल झाल्यानंतर रोपवेच्या स्टेशनपासून ते पुढे चालत थेट राजसदरेमध्ये जाणार आहेत. राजसदरेमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीमध्ये जो पुतळा आहे तिथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील, वंदन करतील आणि त्यानंतर तिथे रामनाथ कोविंद राष्ट्रपती हे छोटंसं भाषण देखील करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती हे होळीच्या माळावरती येतील. होळीच्या माळावरती देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे देखील ते अभिवादन करतील आणि याच होळीच्या माळावरती एक विशेष बग्गी जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. त्या बग्गीच्या साहाय्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संपूर्ण रायगड किल्ल्याची पाहणी करत सचिवालय, टकमक टोक या दिशेने सरळ थेट जाणार आहेत ते जगदीश्वर मंदिराच्या दिशेला. जगदीश्वर मंदिराच्या इथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येतील आणि ते जगदीश्वराचं दर्शन करतील आणि जगदीश्वर मंदिराच्या शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीस्थळ आहे. त्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येतील आणि तिथे देखील ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होळीच्या माळावरती येतील आणि तिथून ते चालत पुन्हा रोपवेच्या इथे येतील. एकूण हा संपूर्ण जो नियोजनाचा कार्यक्रम आहे तो 1.5 ते 2 तासांचा आहे आणि या दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्याची पाहणी देखील करणार आहेत. त्याचबरोबर रायगड किल्ल्याचं जे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून त्या संपूर्ण प्राधिकरणाची ते माहिती देखील घेतील. या संपूर्ण किल्ल्याची पाहणी केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रोपवेच्या साहाय्याने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी येतील आणि तिथून पुन्हा ते हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मुंबईच्या दिशेने जातील. एकूण हा संपूर्ण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यासाठी पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण रायगड किल्ला आणि परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. दरम्यान यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलंय. राष्ट्रपती रायगडावरती जाणार असल्याने त्यांनी ही अभिमानास्पद बाब असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले. दरम्यान याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांचंही राऊतांनी अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीराजे यांनी कार्यक्रम तिथे आयोजित केलेले आहे. देशाच्या प्रमुखांनी रायगडावर जाऊन छत्रपतींना श्रद्धांजली वाहणं, अभिवादन करणं ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी संभाजीराजे छत्रपती यांचं अभिनंदन करतो. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. पुन्हा एक महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना अपील, आवाहन की अजूनही कोरोनाचं संकट आपल्या डोक्यावरचं टळलेलं नाही आणि आता तर ओमायक्रॉन हा एक नवीन व्हेरियंट महाराष्ट्रात येऊन पोहोचलेला आहे. त्या अनुषंगाने आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. गर्दीत जाणं टाळा, सॅनिटायझर कायम सोबत ठेवा आणि मास्कचा वापर तो करायलाच हवा आणि जर आपला दुसरा डोस झालेला नसेल तर तो करून घेणं फार आवश्यक आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.